नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडाजवळ मडा सांगवी येथे एका शेतात काल 27 ऑगस्टला दुपारी 3:40 सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली। शेतात काम करत असलेल्या 2 महिला आणि एका मुलावर अचानक कोसळलेल्या विजेमुळे त्यांचा जागीच मृत्यू झालाय। वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे त्यांना शेताबाहेर पडायलाही वेळ मिळाला नाही आणि निसर्गाने त्यांचा घात केला। मृतांमध्ये वंदना प्रकाश पाटील, त्यांचा मुलगा ओमप्रकाश पाटील आणि निर्मला रामचंद्र पराते यांचा समावेश आहे। या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे। पाटील कुटुंबावर तर दुःखाचा डोंगरच कोसळलाय, कारण आता घरात त्यांची 16 वर्षांची मुलगी एकटीच उरली आहे। या घटनेची माहिती मिळताच शेतात बघ्यांची गर्दी जमली होती आणि प्रत्येकाच्या डोळ्यातून हळहळ व्यक्त होत होती। धापेवाडा येथील शिवसेना प्रमुख राजा धार्मिक यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच सावनेरचे डीवायएसपी सागर खर्डे, कळमेश्वरचे तहसीलदार विकासजी भिक्कड, पोलीस अधिकारी उमेश पाटील, उपनिरीक्षक स्वप्नील गेडाम, धापेवाडाचे तलाठी आणि इतर नागरिक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून 3ही मृतदेह सावनेर येथील रुग्णालयात नेले। शासनाने मृतांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।